कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जानही सो का पीर में पीर। विश्वासराव, मी तुला सोडणार नाही, कारण मला समजा माहित आहे का तू इकला गेला आहे। जर तू प्रतिनिधी बनलास तर आम्हा समध्या लोकांची अजून वाईट हालत करून सोडशील। आणि ही जी तुझ्या बाजूने नारेबाजी करता आहेत ना, त्यासनी माहित असल वा नसल, पर मला माहित आहे की तुझा विचारानं नाही तर हत्यारानं शेवट होईल। मला या येळी अडकायचं नाही आहे, त्यामुळे तू कुठंच नाही जायचं। मी विश्वासरावचं समर्थन करतो। विश्वासराव आपला नेता आहे आणि आपण त्याचा सत्कार करतो आहे। भीमला मिळालेत 37 मतं आणि विश्वासरावला मिळाली आहेत 69 मतं। भीम, रडू नकोस बाळा, समजा नीट होईल। बस झाला आता, बस। भीम, भीम नगर रडू। भीम, भीम का रडतोयस? भीम नगर रडू। भीम, भीम, भीम गप बस रे। भीमबाळा, कुठल्या बी माणसाला पराजय स्वीकारायची बी कला आली पाहिजे। जर तुझा पराजय झाला आहे तर ह्यो पराजय तुला स्वीकारलाच पाहिजे। असं रडून काय होणार आहे? भीम नगर, भीम असं नाही रडायचं। भीम गप्पा बस बघू। भीमबाळा, मला वाटतंय की ही वही आहे। मीरा, तुला काय वाटतं? वय वहीच आहे। मला बी वाटते ही वहीच आहे। वय, मला बी वाटतं की वही आहे। वय बाबा, मला बी वाटतं ही वही आहे। भीमबाळा, तुला काय वाटतं हे काय आहे? सांग, तुला काय वाटतंय? बाबा, हे वही नाही आहे, हे पुस्तक आहे। पर मताच्या सिद्धांतावर हे सिद्ध झालं आहे
की वही आहे. कारण 6 माणसांमधल्या 5 जणांचं हे वहीला मत मिळालं. तरी भी हे पुस्तक पुस्तकच राहणार आहे. पिंबाळा, निवडणुकीचा परिणाम परिस्थितीच्या तयारी होणारी एक सामूहिक प्रतिक्रिया असते. कवा कवा त्या प्रतिक्रियेमध्ये आवडीचं नावडीचं आधार बदलत जातात. प्रत्येकाला योग्य आणि चांगली आवड असेल हे गरजेचं नाही आहे. कवा कवा प्रतिक्रियेचं स्वरूप माणसाला कवा कवा चुकीच्या गोष्टी आवडायला लागतात. बघ बाळा, आयुष्यात निवड येत राहील, जात राहील, पर माणसात जो गुण असतो, जी चमक असती, जो त्याच्या मनातला खरेपणा असतो, तो बदलला नाही पाहिजे. आणि मग निवडायला उमेदवाराला जेवढा समजदार असावा हे बी गरजेचं नाही. त्यामुळं दुःख होण्याचं मला एक बी कारण दिसत नाही. पण बाबा, विश्वासराव एका प्रतिनिधीच्या रूपात कसं काम करेल आणि किती काम हे करेल? बघ बाळा, आपण ह्या विषयावर नाही बोलत आहोत की विश्वासराव काय करल, काय नाही करणार आणि उद्याचा त्याचा शेवट काय असेल. या समध्या गोष्टी विश्वासरावाच्या इजयाला जोडलेल्या गोष्टी आहेत. या तुझ्याबद्दल बोलतो आहे, तुझ्या पराजयाबद्दल बोलतो आहे. हे बघ बाळा, कुठल्याच इजयाला डोक्यावर चढून नाही द्यायचं. तसंच पराजयाला स्वतःच्या डोक्यावर चढून नाही द्यायचं. मीरा, आज खीर बनव हा. आपण भीमाच्या पराजयाचं स्वागत खीर खाऊन साजरं करायचं. ह्या आनंदासाठी का प्रत्येक पराजयानंतर माणूस अजून चांगला, मजबूत आणि लढाऊ बनत असतो. मीरा, तू खिरीची तयारी कर, मी सामान घेऊन येतो. वय गोपाळ, मी दूध तांदूळ गुळ घेऊन येतो. विश्वासरावच्या इजयाचा आनंद खीर खाऊन साजरा करूया. काही गरज नाहीये. अहो बाळादादा, कालच खीर बनवून खाल्ली होती, आता काही रोज रोज खीरच बनवून खायची. आणि तसंही तुझे आणि आमचे संबंध जसे पण असतील, स्वयंपाकघरापर्यंत नसतील तर बरं होईल. ते खरं तर गोपाळ आणि विश्वासराव लहानपणापासून असेच आहेत. जेव्हा ह्यांची आई जिवंत होती ना, तेव्हा सुद्धा स्वयंपाकघरात जर कोणी दुसरं आलं ना, तेव्हाही यांना आवडायचं नाही. बस बस ह्याच्यासाठीच. हो बाळा दादा, वाईट मानू नको घेऊस, पण हे बरोबर जेवणाचं वगैरे नको ठेवायला. काही हरकत नाही, मी तर फक्त असंच बोलत होतो. विश्वासराव, तू जा आतमध्ये जाऊन आराम कर. थकलायस ना? ठीक आहे. हो बाबा. चला चला बाळादादा, पुन्हा भेटूया. हं. बाळा, पंचायतीनं जो बी निर्णय सांगितला असेल, पर मूर्ती चोरून तू चुकीचं काम केलं होतस आणि चोरी करणं पाप आहे. पर बाबा, या जे बोलतोय ते ऐक. चोरी करणं पाप आहे. मला माहित आहे माझ्या बोलण्यानं तुला काही फरक पडणार नाही, पर म्या तुझा बाप आहे आणि माझी ही जबाबदारी आहे
का जेव्हा जेव्हा माझी पोरं चुकीच्या मार्गावर जातील तेव्हा मी त्यासनी थांबवीन, शिकवीन, आणि तू चुकीचं काम केलं आहेस. बाकी समध्यांचं तर माहित नाही, पण तू मूर्ती चोरून लय चुकीचं काम केलं आहेस. बाबा खीर. भीम घे. आनंद दादा. बाळा दादा खीर. नग मला खीर नाही खायची आहे. का का नाही खायची? कारण इथं भीमच्या हरण्याचा आनंद साजरा होतो आहे. ही एक विचित्र गोष्ट नाही आहे का? घरातला एक पोरगा एका लढाईत होता, तो ती लढाई जिंकला, पर त्याच्या इजाला अजिबात मोल नाही आहे. आणि दुसरा पोरगा हारला तर त्याच्या पराजयाचा आनंद साजरा होतो आहे. जर आज आई इथं असती ना तर असं नसतं झालं जे इथं आज होतो आहे. मला माहिती आहे माझ्या बोलण्याला इथं कोणीच काय गांभीर्यानं घेत नाही, पर तुम्ही लोक माझ्या संग जे वागताय ना ती गोष्ट लय गांभीर्याची आहे, आणि मी आहे आयुष्यभर विसरणार नाही आहे. बाळा दादा, अरे तू थोडा तरी समजूतदारपणा दाखव. आपण एकमेकांच्या किती बी विरोधात गेलो ना तरी भाऊ आहोत. जर तू जास्त विचार नाही केलास ना तर या वाटीतली खीर फक्त खीरच दिसल. आई नसली म्हणून काय झालं, तुझा छोटा भाऊ तर आहे ना. आता तू बस आणि खाऊन घे, नाहीतर मी बी नाही खाणार. आता विचार नका करूस आणि बस. बाळा, ही गोष्ट मी तुला समजवू नाही शकलो. का माणसाची इमानदारीच ठरवत असती का त्याच्या विजयाचा आनंद साजरा करायचा, का त्याच्या पराजयाचं दुःख. विश्वासराव, मी तुला बोललो होतो ना, मी तुला सोडणार नाही. तू आमची हत्या करण्यासाठी आलेलास, पण मारले गेले हे निर्दोष बिचारे. धन्यवाद पुरंजन काका, जे तुम्ही आम्हाला मारायचा प्रयत्न केला, पण आम्ही तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार.
स्वागत आहे तुझं विश्वासराव. आम्ही सगळे मिळून या पंचायतीत तुझं स्वागत करतो. अस्पृश्य जातीचा प्रतिनिधी म्हणून आता आपण सगळे मिळून काही नियम, काही कायदे बनवूया की आपण सगळ्यांनी या समाजात कसं राहायचं, ज्यामुळे दोन्ही जातीच्या लोकांचं जीवन सोपं होईल. अवश्य महाराज. भीमराव आणि रामजी सकपाळ नाही आलेत? नाही येणार शेठजी. मी आता पहिले सांगत होतो का त्यो भीमराव आणि त्याचा बाप रामजी दोघही विरोधी विचाराचे आहेत. ते फक्त आपल्या मनानच चालतात. चायवाले काका, आम्ही कसं आहोत आणि नाही आहोत यावर विचार करण्यात तुम्ही तुमची ऊर्जा का खर्च करताय? आम्ही दोघं बाप लेक इथं कधी चालू नसतो, पण पोरगाच बोलला इथं आपल्या जातीचा विषय चालला आहे, तर विचार केला चला बघूया की काय बोलणं सुरू आहे. चांगलं केलं की तुम्हीही इथे आला. आता तर 3 बिंदूंवर ही चर्चा करायची आहे आणि आम्हाला असं वाटतंय की हे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. पहिला बिंदू हा आहे की तुझ्या जातीतला कुठलाही माणूस रस्त्यावरून चालत असताना स्पृश्य जातीच्या माणसासमोर आला तर त्याने रस्ता तरी बदलावा, नाहीतर मार्ग सोडून मान खाली घालून हात जोडून शांत उभं राहावं. का आम्ही माणसं नाही आहोत काय? असं नाही होऊ शकत. भीमराव, तू एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतोस, मग जो प्रतिनिधी बनला आहे त्याचा जरा आदर तरी ठेव. हे तुम्ही काय बोलताय पुरंजन काका? काका खऱ्या मनाने बोलता आहेत आणि तू त्यांच्यावर संबंधांचा दबाव नका टाकूस भीमराव. आता कुठला बी संबंध तुला आणि मला दाबणार आहे? आपण आधीपासूनच किती दाबलो गेलो आहे आणि अजून किती दाबणार. आणि रामजी, जराशी विचारांची लढाई लढत बसलास ना तर एवढं समजून घे की विचार मानण्यासाठी बी संख्याने शक्तीची गरज पडते, जी तुझ्या जवळ नाही आहे. पुरंजन काका, तुम्ही हे धन्यवाद पुरंजन काका, जे तुम्ही आम्हाला मारायचा प्रयत्न केला, पण आम्ही तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार. त्यासाठी तुम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. पण तुमच्या जातीची काही लोक आम्हाला बघून जबरदस्तीने आमच्याशी भांडत बसतात, त्याचं काय? समजा असं झालंच तर अस्पृश्य जातीच्या लोकांनी त्वरित दगडकाठी उचलू नये. लवकरात लवकर आमच्या जवळ इथे यावं. आम्ही त्या स्पृश्य जातीच्या माणसावर नक्कीच दंड आकारू आणि त्याला शुद्धीकरणाच्या अवघड प्रक्रियेतून जावं लागेल. तर मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. बरोबर ना भावांनो? वय वय. आता दुसरा बिंदू, तुमच्या जातीचे लोक तेच काम करतील जे पिढ्यानपिढ्या आजवर करत आलेले. कारण आमच्या जातीच्या लोकांना यामुळे त्रास होतो. आता तर तुमच्या जातीतले लोक आपल्या पूर्वापार परंपरेतली कामं सोडून काहीतरी वेगळंच करत आहेत, ज्याने सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक संरचना बिघडत आहे. नाही, आम्ही असं नाही करू शकत. तुम्ही सामाजिक व्यवस्था फक्त आपल्या हिताच्या काळजीपोटी बनवली आहे. त्यामध्ये आमच्यासाठी फक्त नरकाशिवाय दुसरं काय बी नाही आहे आणि मला हे मान्य नाही.